नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. गजबज असलेल्या सायन रुग्णालयात शनिवारी एक जखमी व्यक्ती बघून सगळेच हादरले. एक तरुण उभा होता, त्याच्या डोक्यात कोयता अडकलेला होता. उपचारासाठी वाट बघत असलेला तरुण मोबाईल बघत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये जखमी अवस्थेत दिसत असलेल्या तरुणाचे नाव रोहित पवार. 27 वर्ष रोहित पवारवर तिघांनी हल्ला केला. अल्पवयीन आरोपींनी कोयत्याने वार केला आणि कोयता रोहित पवारच्या डोक्यातच अडकला. तो जखमी अवस्थेतच सायन रुग्णालयात पोहोचला होता. मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार हा तरुण मानखुर्द येथे राहतो. त्याचा वाद झाला. वाद सुरू असतानाच 3 अल्पवयीन मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्याच्यावर वार करत असताना कोयता रोहित पवारच्या कवटीमध्येच घुसला आणि अडकला. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 3 विधी संघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांना डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय. हा तरुण सायन रुग्णालयाच्या आयसीयू विभागाबाहेर उभा होता. त्यांच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचं असतानाही डॉक्टरांकडून विलंब केला जात असल्याचा आरोप करत हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. ही घटना शनिवारी 2 मेला घडली.